नमस्कार, माझं नाव निरंजना थोरात आहे. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स छत्रपती संभाजीनगरची स्टुडंट आहे. आणि जसं तुम्ही विचारलात तर 10वी मध्ये मला 95.40% होते. आणि त्यानंतर मी आर्ट्स घेण्याचा विचार केला, कारण माझं ध्येय UPSC आहे. मला IAS ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. आणि म्हणून मला वाटतं की सायन्स माझ्यासाठी एक बेटर ऑप्शन नव्हतं, म्हणून मी आर्ट्स घेण्याचं ठरवलं. आणि 12th मध्ये आता 92.67% मला आले. आणि मी खूप खुश आहे, कारण सगळे सब्जेक्ट्स जे माझे होते ते मी निवडले होते आणि मला ते आवडतात, म्हणून ते करायला मला खूप सोपं झालं आणि मी ते छान पद्धतीने करू शकले. तर हा माझा 10वी आणि 12वीचा रिझल्ट होता. आणि त्याचा मागचा प्रवास म्हणावा तर तो खूप काही सोपा नव्हता, कारण मी 12th मध्ये फक्त 12thच नाही तर मी डिझाईन एक्झाम्सचं पण प्रिपरेशन केलं. तर दिवाळीपर्यंत माझा बराचसा सिलेबस कम्प्लीट झाला होता, पण त्यानंतर मी माझ्या डिझाईन एक्झाम्सचं प्रिपरेशन केल्यामुळे तेव्हा मला 12वीला वेळ देता आला नाही. तर दोन्ही गोष्टी सोबत करणं थोडं अवघड होतं. तर पण मी ट्राय केलं, माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच हा रिझल्ट आहे. अगदीच. मला नर्सरी ते 12th कधीच ट्युशन नव्हतं. मी ट्युशनला कधीच गेले नाही. माझे क्लासेस दुसऱ्या एक्झामसाठी होते, पण या स्कूलसाठी मी कधीच ट्युशन लावलं नाही. त्याचं कारण असं होतं की मला सेल्फ स्टडीवरती खूप विश्वास आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण स्वतः अभ्यास करतो तर ते खूप सोपं जातं आणि अंडरस्टँडिंग खूप छान होती सेल्फ स्टडीमध्ये. आणि मला अभ्यास करायला आवडतं, म्हणून मी स्वतःहूनच बसायचे आणि स्वतःहून अभ्यास करायचे. तर मला कधी ट्युशनची गरज वाटली नाही आणि मी सातत्याने बसायचे, अभ्यास करायची व्यवस्थित. तर मला ट्युशनची गरज पडली नाही. 10वी मध्ये चांगले मार्क्स मिळाले, तर मग 10वी मध्ये ट्युशन लावण्यासाठी कोणी फोर्स केला नाही का? शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांचं काय मत होतं, आई वडिलांचं काय मत होतं, काय मला टीचर्सनी टेस्ट सिरीज लावायसाठी सांगितलं होतं. पण मला वाटलं की ट्युशन स्पेसिफिकली लावायची गरज नाहीये, कारण माझ्या शाळेमध्ये मला बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर व्हायच्या. म्हणून मला वाटलं नाही की ट्युशनची गरज आहे. आणि सेल्फ स्टडीनी मला कळायचं आणि मार्क सुद्धा यायचे, म्हणून ट्युशनची कधी गरज पडली नाही. आणि मग आता 10वी चांगल्या मार्क्सनं उत्तीर्ण झाल्यानंतर मग आता 11वी 12वीचा हा विषय असतो की प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुलीने सायन्स घ्यावं आणि इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल वगैरे या वेगवेगळ्या फील्डमध्ये जावं. आई वडिलांची त्यावेळेसची काय काय सूचना, मार्गदर्शन काय होते किंवा काय सांगत होते, काय? मला दोघांनीही सांगितलं होतं की आर्ट्स घे, पुढे चांगलं राहील. पण माझा थॉट क्लिअर होता की मला आर्ट्स घ्यायचंय, कारण मला UPSC करायची आहे. तर मला वाटलं की सायन्स घेऊन मला त्याचा एवढा फायदा नाही होणार आहे. म्हणून माझं जेव्हा एंड गोल क्लिअर होतं तर मला वाटलं की मी हे 2 वर्ष तरी सायन्स घेऊन का वेस्ट करू, मी आतापासूनच त्याची तयारी करायला हवी. म्हणून मी आर्ट्स घेतलं. मी त्यांना कन्व्हिन्स केलं, कारण मला वाटतं की मुलं इथेच चुकतात की ते त्यांच्या पेरेंट्सला कन्व्हिन्स करू नाही शकत, कारण ते स्वतःच क्लिअर नसतात. तर तुम्ही जर स्वतः क्लिअर आहात तर तुम्ही तुमच्या पेरेंट्सला कन्व्हिन्स करा, त्यांना सांगा की तुमचं ध्येय काय आहे. आणि तसंच मी केलं आणि ते सक्सेस झालं. तू बोलताना म्हणली मला UPSC म्हणून आहे हे मनामध्ये कधी आलं किंवा कुणी सांगितलं तुला, काय सांगितलं? मला वाटतं 5वीत होते मी, तेव्हा मला कोणीतरी सांगितलं, आमचे नातेवाईक आहेत ते म्हटले की तुझी जी पर्सनॅलिटी आहे, तू जसं बोलती ते एक IAS सारखं आहे आणि तुला IAS खूप सूट होईल. आणि त्यांनी सांगितलं की कशी हाईट असते का IAS ची, त्यांचं लाल दिव्यामध्ये फिरणं किंवा त्यांचं जे काम असतं ते कसं असतं, ते बघून मला खूप छान वाटलं. मी खूप अट्रॅक्ट झाले त्याला. आणि मग हळूहळू जेव्हा मला कळत गेले की कशी एक्झाम्स असतात, काय काय गोष्टी कराव्या लागतात त्याच्यासाठी, तर मला सुद्धा खूप इंटरेस्ट आला. आणि मग मला वाटलं की नाही, हेच माझ्यासाठी राईट करिअर ऑप्शन आहे. मग आता IAS जेव्हा व्हायचं हे ठरवलं, अशा मध्यंतरी तुम्ही अशा मोठ्या अधिकाऱ्यांची काही भेट वगैरे झाली का, योग आला का? हो, आपले जे सध्याचे IAS आहेत स्वामी सर, ते आमच्या स्वतः कॉलेजमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी UPSC ची एक्झामच माझ्या कॉलेजमध्ये दिली होती. तर हे ऐकून खूप छान वाटलं आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन पण केलं होतं. तर त्यांची भेट झालेली आहे आणि मला खरंच इन्स्पिरेशन भेटलं आणि असं वाटलं की मी पण त्या पदावर जाऊ शकते. आता 12वीचा रिझल्ट लागलाय, मग आता आई वडील काय सांगतील, म्हणजे काय फक्त स्पर्धा परीक्षेचं आहे, आणखी काय दुसरं डोक्यामध्ये? स्पर्धा परीक्षा तर आहेच डोक्यात, पण त्यासोबत माझं ग्रॅज्युएशन डिझाईन मध्ये करण्याचा विचार आहे, कारण फक्त एकच गोष्टवरती आपण डिपेंड नाही राहू शकत. ऑप्शन असणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून माझं प्लॅन B म्हणून मी डिझाईन विचार केलेला आहे आणि मी डिझायनिंग मध्ये ग्रॅज्युएशन करून मग UPSC देणार आहे. आता जे विद्यार्थी
चांगल्या मार्काने पास झाले त्यांचं अभिनंदन आहे, पण जे काही काही मार्क घेऊ शकले नाही किंवा फेल झाले त्याविषयी त्या मुलांना काय सांगशील? ज्यांनी छान मार्क्स मिळवले त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, आणि ज्यांनी नाही त्यांनी ताण घेऊ नका, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी 3 टिप्स सांगू इच्छिते सगळ्या स्टुडंट्सला. पहिले तर हे की तुम्ही थोडं अंडरस्टँड करून घ्या सिलेबस, तुम्हाला कोणता सब्जेक्ट येतो कोणता नाही येत हे व्यवस्थित समजून घ्या. एक फाईनमॅन टेक्निक असते की तुम्हाला जी गोष्ट कळालीये ती तुम्ही दुसऱ्यांना समजू शकता का, जर तुम्ही समजू शकता तरच तुम्हाला ते कळालंय, आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप छान काम करते. सेकंड आहे कन्सिस्टन्सी, सातत्याने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण एक दिवस अभ्यास केला दुसऱ्या दिवशी नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही रोज कन्सिस्टंटली जर अभ्यास केला तर त्याचा खूप छान रिझल्ट भेटतो. आणि थर्ड म्हणजे एक पेपर प्रेझेंटेशन आहे, कारण 10वीतून मला ही गोष्ट शिकायला भेटली. मला असं वाटायचं की करेक्ट आन्सर दिलं की मार्क्स भेटतात, पण फक्त तसं नाहीये. तुमचं पेपर ऑर्गनाइज्ड पाहिजे, अंडरलाइनिंग द कीवर्ड्स, प्रत्येक आन्सर नंतर लाईन मारणे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि त्यासोबतच मी एक इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा उघडलेला आहे खास करून स्टुडंटसाठी, thestudent.spark. तर तिथे मी रील्स पोस्ट करत असते, तर ते तुम्ही नक्की बघा आणि त्याचा फायदा होणार. सो thestudent.spark. आता 12वी मध्ये तू ट्युशन लावलेलं नाही, तू जो अभ्यास जे करायची तू टाइम टेबल कसा होतं, तू कसं ते स्वतःला इम्प्रूव्ह करत गेली त्याविषयी काय सांगते, आणि विद्यार्थ्यांना कसा अभ्यास करावा? बरोबर. टाइम टेबल मला असं वाटतं खूप रिजिड नसावा. आपला मूड, आपलं अभ्यास करण्याची स्थिती नेहमी रोज वेगवेगळी असते. तर माझं एक रोजचं एक टार्गेट असतं की उद्या मला 2 चॅप्टर करायचे, त्यासोबत मला डिझाईनचा एवढा पार्ट करायचा आहे. तर मी त्या हिशोबाने माझं सुरू करते. समजा मी 8 वाजता जर अभ्यासाला बसले, मग मी 2 घंटे कंटिन्यू अभ्यास करणार, मग ब्रेक, मग परत 2 घंटे. तर स्पेसिफिक टाइम टेबल मी सुद्धा फॉलो करत नाही आणि मी सजेस्ट पण करणार नाही. कारण होतं असं की मुलं टाइम टेबल तर बनवतात, पण ते फक्त 2-3 दिवस जास्तीत जास्त 1 आठवडा फॉलो करतात, त्याच्यानंतर ते फॉलो होत नाही. तर त्याच्यापेक्षा खूप रिजिड टाइम टेबल बनवण्यापेक्षा आपल्या हिशोबाने एक टार्गेट सेट करा की उद्या एवढा अभ्यास झालाच पाहिजे आणि तो पूर्ण करा. तर टाइम टेबल पेक्षा एक टार्गेट ठेवून त्याला अचीव्ह करा आणि अभ्यास सोपा होईल. तुझ्या डोळ्यासमोर काय उद्दिष्ट होतं जर अभ्यास करत असताना 12वीचं जर सेल्फ स्टडी केली, डोळ्यासमोर काय एम होतं, त्या पद्धतीने तू अभ्यास केला, काय सांगते? 12वी साठी माझं टार्गेट नेहमी 95 प्लसच होतं. तर आणि मला सोशिओलॉजीमध्ये 99 आहेत, जिओग्राफीमध्ये 98 आहेत. तर या सब्जेक्ट्स मध्ये आर्ट्स साठी स्पेशली तुम्हाला टेक्स्टबुक रिडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं अपेक्षित झालं किंवा डायजेस्ट झालं याच्यातून क्वेश्चन आन्सर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर 12वी साठी सेल्फ स्टडी जर तुम्ही करतायत, आणि मला वाटतं खूप सोपं आहे सेल्फ स्टडी करणं, तुमच्याकडे खूप सारे रिसोर्सेस असतात, युट्यूब आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर आपण जर स्वतःहून तयार आहोत करायला, तर मला वाटतं ट्युशनची गरज नाहीये, कोणत्या मेंटरची गरज नाहीये. तुम्ही स्वतः जर तयार असाल करायला तर खूप गोष्टी आहेत आणि तुम्ही करू शकाल. बरेच मुलं इंग्रजी असेल, गणित असेल, ज्या विषयाला थोडं हे करतात, त्यांना यामध्ये भीती कशी दूर करतात, काय? लँग्वेजेस साठी मला वाटतं एक खूप छान हे आहे की तुम्हाला कॉन्सेप्ट कळायला पाहिजे. जर ग्रामर सांगितलं तर ते असं नाही की तुम्ही अचानक खूप इम्प्रूव्ह होईल. माझं इंग्लिश ग्रामर आधीपासूनच खूप छान होतं, म्हणून मला 12वीला खूप मेहनत घ्यायची गरज नाही पडली. ग्रामरसाठी थोडंसं एक्स्ट्रा क्लासेस किंवा थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील. लिटरेचर खूप सोपं आहे, चॅप्टर्स फक्त समजून घेतले तरी खूप सोपं होईल. तुम्हाला चॅप्टर रिडिंगची गरज नाहीये, खूप रट्टा मारायची गरज नाहीये. लँग्वेजेसला फक्त समजून घ्या, ग्रामरची थोडी प्रॅक्टिस करा आणि लँग्वेजेस खूप सोप्या होतील. बाकीचे सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी आर्ट्ससाठी स्पेसिफिकली तुम्हाला टेक्स्टबुक रिडिंग मस्ट आहे. म्हणजे सोशिओलॉजीची माझी जी 99% आहे त्याच्यामध्ये टेक्स्टबुक रिडिंगचा खूप मोठा हात आहे. कारण तुम्ही जर टेक्स्टबुक रीड नाही केली तर नाही तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकणार पेपर. म्हणून टेक्स्टबुक रिडिंगवर फोकस करा आणि क्वेश्चन आन्सर्स प्रॅक्टिस करा. धन्यवाद. चॅनलला मी प्रकाश थोरात, निरंजना माझी नाथ. 12वी मध्ये तिने जो स्कोर केला तो अतिशय आमच्यासाठी अभिमानास्पद तर आहेच, परंतु इतरांना सुद्धा खास म्हणून मागासवर्गीयांसाठी एक प्रोत्साहनवर्धक ही गोष्ट मला जाणवते. कारण ती स्वतः इतकी डेव्हलप झालेली आहे. भाषणामध्ये ती नेहमीच इंग्लिशमध्येच भाषण करते. तिचं इंग्लिश फार स्ट्रॉंग आहे. इंग्लिशमध्ये ती स्ट्रॉंग तर आहेच, परंतु तिला 12वी नंतर पुढच्या कोर्ससाठी कुठे कुठे ऍडमिशन घ्यायचं या ठिकाणी तिचे आई वडील जे फिरले त्या प्रत्येक ठिकाणी तिला परीक्षा देऊन
त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तिने चांगला स्कोर केला आणि मार्क्स मिळवले. आणि प्रत्येक ठिकाणावरून तिला जवळजवळ मला वाटतं 3 ते 4 कॉलेजेसमध्ये तिला आता बोलावणं आलेलं आहे की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या म्हणून. आता त्या आई वडिलांवरती अवलंबून आहे, स्वतः निरंजनावरती सुद्धा अवलंबून आहे कुठल्या कॉलेजमध्ये जायचं. कारण काही कॉलेजेस फार एक्सपेन्सिव्ह आहेत, अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सिव्ह आहेत. पण तिची इच्छा कुठे आहे हा एक महत्वाचा भाग आहे. निरंजनाचा हा प्रवास अतिशय पुढे चांगला होईल या गोष्टी आपण बघूया आणि तिला शुभेच्छा देऊया. मी वेसंतर थोरात, निरंजना हिचे वडील आहे. आणि तिचं जे रिझल्ट लागलेला आहे आणि 12वीचा 92.67 जे मिळवलेलं आहे तिने, तर त्याबद्दल मला असं एवढं सांगायचं आहे की ती जी मेहनत जे घेते ती आणि जे सातत्य आहे मेहनतीचं, ते खूपच तिचं म्हणजे आपण तिचं कौतुक करायला पाहिजे. कारण की सहसा पुरांना सातत्य हे करणं खूप अवघड जातं. ते मला सुरुवातीला वाटत होतं की तिने 11वी 12वी सायन्समध्ये तिने घ्यावं ते, कारण मी स्वतः सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे मला असं वाटत होतं की तिने सायन्समध्ये सुरुवातीला घ्यावं. परंतु जेव्हा तिचा इंटरेस्ट पाहिला आणि जेव्हा तिने आम्हाला कन्व्हिन्स केलं की नाही, मला जर ध्येय माझं जे आहे UPSC क्रॅक करायचं, तर मी आर्ट्सच घेते आणि मला ते आर्ट्स विषय हे मला नक्कीच मला पुढे घेऊन जातील, म्हणून तिला कधी फोर्स केला नाही आम्ही. बघ, आता शेवटी मी काय म्हणणार की स्टुडंटची जी हे आहे म्हणजे क्षमता जी आहे त्या क्षमतेनुसारच तिला त्याचं काय जे ध्येय आहे हे आपण आधीपासूनच थोडंसं हळूहळू आपण बघायचं की नेमकं तो कोणत्या साईडला त्याचं कल जास्त आहे, कोणत्या साईडला तो जास्त चांगलं करू शकतो. हे थोडंसं पेरेंट्सनी पालकांनी हे थोडंसं विद्यार्थ्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच मग त्याला पुढे त्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्यांना कधीच फोर्स करू नये, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या आवडी निवडी जे काय आहे विद्यार्थ्याचे ते पालकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्याला पुढे मग त्या गोष्टी पुरवायला पाहिजे. नमस्कार, मी संगीता वेसंतर थोरात, निरंजना थोरातची आई. निकाल लागलेला आहे 12वीचा, तर तिला छान मार्क्स मिळालेले आहेत 92.67 आणि याचा खूप आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिने नर्सरी पासून ते अगदी 10th पर्यंत 95 प्लसच तिचे असायचे आणि आम्हाला ही खात्री होती की तिला छान मार्क्स मिळतील आणि तिने आमची खात्री अगदी योग्य पद्धतीने पूर्ण केली असं मला वाटतं. की बऱ्याच पालकांची अशी संकल्पना आहे की ट्युशन लावल्याशिवाय विद्यार्थ्यांना मार्क्स येत नाही, पण असं काही नाहीये. एकदा विद्यार्थ्याच्या जर ज्या काही संकल्पना आहेत, ज्या काही त्याच्या अडचणी आहेत त्या जर पूर्ण झाल्या, मी स्वतः टीचर आहे आणि मी बघते की काय होतं वर्गात शिकवताना ना विद्यार्थ्यांचं लक्ष नसतं बऱ्याच वेळेला, कारण त्यांना हे माहिती असतं की हा जो भाग मॅडम शिकवतायत हा उद्या ट्युशन मध्ये होणार आहे, मग तो तिथेही लक्ष देत नाही आणि वर्गातही लक्ष देत नाही. त्यापेक्षा जर विद्यार्थ्याला आपण हे सांगितलं की नाही बाबा तुला ट्युशन नाहीये, तुला वर्गातच शिकावं लागणार आहे, तर ते लक्ष देऊन ऐकतात आणि एकदा ऐकल्यानंतर घरी जाऊन थोडंसं जर रिव्हिजन केलं, एक थोडा वेळ दिला, आई बाबांनी थोडंसं लक्ष दिलं, त्या विद्यार्थ्याला थोडं बसवलं, तर नक्कीच तो भाग छान पद्धतीने त्याला समजतो. ट्युशनची गरज मलाही वाटत नाही की गरजेचं आहे ट्युशन म्हणून. काही विषयांसाठी ठीक आहे, सायन्सच्या विद्यार्थ्यांना ते गरजेचं असेल, पण आर्ट्ससाठी ट्युशन गरजेचं बिलकुल मलाही वाटत नाही. आणि तसंच आमच्या मुलींनी त्या पद्धतीने ते जी वाटचाल झालेली आहे त्यावरून तर आता मला खात्री पटली की ट्युशनची आवश्यकता नाही. आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेला आज ठीक आहे मी आता सकाळी 3 तास अभ्यास करेल, 3 तास करा, दुपारच्या वेळेला 1 तास करा, एखाद्या दिवशी नाही वाटलं नका करू, आराम करा. अशा पद्धतीने एक लवचिक त्याचा अभ्यासक्रमाचा जो टाइम टेबल आहे तो असावा. फक्त एवढं आहे की सातत्य असणं गरजेचं आहे आणि सातत्यपूर्ण नियोजन करून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं यश हे नक्कीच तुम्हाला तुमच्या पदरी पडतं हे आपल्याला दिसून येतं. घरातलं वातावरण पण तसं सकस राहणं गरजेचं आहे. निरोगी वातावरण जर असेल, घरामध्ये छान वातावरण असेल तर लेकरांना अभ्यास करण्यासाठी उत्साह येतो असं मला वाटतं.